मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजपासून आपल्या चॅनलवर आपण डेली ब्लॉग बनवणार मित्रांनो. तर आपल्या ब्लॉगला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर आपण आता ब्लॉग सुरू केला सध्या सकाळचा म्हणजे दुपारच होते मित्रांनो. दुपारचे मित्रांनो बघू शकता 1 वाजत आलेला आहे. आणि मित्रांनो, हे कूलर आहे का आपल्याकडं, सध्या आपल्या स्टडीला बसायचं आहे. हे कूलर सध्या खराब झालं मित्रांनो. ह्याला आधी मी रिपेअर करतो, हे कूलर चालू करतो, मग स्टडीला बसावं लागेल मित्रांनो. तर आधी आपण जेवण करून घेऊया, जेवण वगैरे केल्यानंतर भेटूया. चला मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपण कूलर चालू केलं आहे. खूप मेहनत केली, पण एकदाचं फायनली चालू केलंच, बंदच पडलं होतं मित्रांनो. हा पंखा खराब झाला होता मित्रांनो, हा आपण दुरुस्त केला आणि आपली कूलर स्टार्ट केलं मित्रांनो आपण. परत मित्रांनो कूलर आपलं खराब झालेलं आहे, पाहू शकता. मी इथं बटन दाबतोय तरी सुद्धा चालू नाही आहे, पाहू शकता. कूलर खराबच आहे मित्रांनो, आपल्याला जरा नीटमध्ये दुरुस्त करावं लागेल. जाऊ दे, त्याला तर आपण दुरुस्त करू मित्रांनो. इकडं आपले बुक्स ठेवले आहेत आपण. बुक्स जरा धूळ बसलेली बुक्सवर, इथं खिडकीतून सारखी धूळ येते मित्रांनो. पहिला आपण एक बुक्सवर कपडा मारून घेऊ, साफ वगैरे करून घेऊ आणि बुक्स टेबलवर नीट लावून घेऊ. दरवेळेस मित्रांनो आपल्यासोबत असंच होतं, काही ना काहीतरी खराब होतच राहतं. आत्ताच चालू केलं होतं कूलर, परत खराब झालं मित्रांनो. आता परत याला दुरुस्त करावं लागेल. याची मोटर मला वाटते चेंज करावं लागणार आहे. याची मोटर आपण चेंज वगैरे करूया, मगच हे कूलर चालू होईल मित्रांनो. तर मी आता पूर्ण माझी पुस्तकं टेबलवर लावतो. पुस्तकं वगैरे लावल्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करू आणि मग आपण स्टडीला बसूया. आणि स्टडी झाल्याच्यानंतर आपल्याला जरा बँकेत कामसुद्धा आहे, तिकडं पण जायचं मित्रांनो. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण टेबल साफ वगैरे केलेला आहे, पाहू शकता. आता पूर्णपणे याच्यावर बुक्स लावूयात. तर मित्रांनो, आपण फायनली बुक्स पुसून वगैरे ठेवलेले आहेत. आता टेबलवर नीट सेट करूया. पहिले मी या टेबलवरच लावायचं मित्रांनो बुक्स, पण कसं आहे खूप धूळ यायची म्हणून मी तिकडे शिफ्ट केलं आहे. आता परत इथं लावून टाकूया. तर मित्रांनो, फायनली आपण बुक्स वगैरे लावून झालं आहे. आता आपण वर जाऊया मित्रांनो, जेवण वगैरे करूया. जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याला पहिलं बँकेत जायचं, मग आपण स्टडीचं काम सुरू करूया. तर आपण आधी जेवण वगैरे करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो, जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आता आपण खाली चेक वगैरे फाडूया. आपल्याला बँकेत काम आहे, बँकेमध्ये जायचं मित्रांनो. तर आधी चेक वगैरे फाडून घेऊया आणि मग आपल्याला बँकेत जायचंच आहे मित्रांनो. कूलरला अवघडच झालं मित्रांनो, ह्या कूलरचं गारवा तर काही नाहीच आहे मित्रांनो. म्हणजे कूलिंग काहीच पडत नाही आहे, बिलकुल नाही, चलत तर काहीच नाही आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात मित्रांनो गरमी चालू आहे, अजूनसुद्धा गरमी संपलेली नाही मित्रांनो. अवघड काम आहे खूप. तर पहिले मी आता चेक वगैरे घेतो, वाढतो, मग आपण बँकेत जाऊया. बँकेतून आल्यानंतर स्टडी वगैरे करू, ब्लॉग कंटिन्यू करत राहतो मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, हे स्विच दाबलं तर कूलर चलतच नाही आहे. पाण्याचं चालू आहे मित्रांनो, पाणी वरून येत राहतं आहे, पण हे स्विच चालू केलं कूलर चलतच नाही आहे. आपल्याला दुरुस्त केल्याशिवाय पर्यायच नाही मित्रांनो. आपल्याला कूलरला दुरुस्त करावंच लागणार आहे. बाहेर ऊन दाखवतो मित्रांनो, इतकं भन्नाट ऊन पडलं आहे, बघायचं काम नाही. त्याच्यामुळेच गरमी आहे एवढी आपल्या बीडमध्ये. ऊन पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त ऊन आहे. खूप ऊन म्हणजे बघायचंच काम नाही मित्रांनो, भयंकर ऊन आहे बाहेर. तर आपण चेक वगैरे फाडायला घेऊया मित्रांनो. आपला चेकबुक आपण एकदम खूप या जागेवर ठेवतो मित्रांनो, कोणालाच माहीत नाही तुम्हाला. हे सोफ्याच्या कवरच्या खाली असतं आपलं मित्रांनो चेकबुक. हा आपला चेकबुक आहे. चेक वगैरे भरतो मित्रांनो. भरल्याच्यानंतर आपण बँकेमध्ये जाऊया आणि ते काम झाल्याच्यानंतर स्टडी वगैरे करू. पण आधी याला मित्रांनो नीट करावं लागणार आहे. हे नीट केल्याशिवाय काही होणं शक्यच नाही, कारण की जर हवा नसेल ना तर माणसाची तगमग खूप होणार आहे मित्रांनो. काहीतरी आपल्याला तो कुठं करावंच लागलेला, स्टार्ट करावंच लागेल कोणत्या पण स्थितीमध्ये. आज अर्धा तास जरी केला मित्रांनो सुरू करण्यात तरी जाऊ द्यावं लागेल, पण कूलर स्टार्ट करावंच लागेल. गरमीशिवाय शक्यच नाही, गरमी खूप आहे आपल्या बीडमध्ये. तर आता टाईम झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो, पाहू शकता 2:22 झाले आहेत मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो, इकडे या साईडला आपल्या आजोबाचा फोटो लावलेला मित्रांनो, पुसून घेऊया. खूप दिवस झाले पुसलेला नाही आहे, धूळ बसलेली आहे. आणि महाराजांचा सुद्धा फोटो आहे, आधी महाराजांचा पुसूया, पुन्हा आजोबांचा फोटो पुसूया. पाहू शकता हे आपले महाराज आहेत मित्रांनो, यांचा फोटो पुसून घेऊया. खूप दिवसात झाले पुसलेला नाही आहे, त्यामुळं धूळ बसलेली आहे. पाहू शकता कसा मस्त फोटो दिसत आहे. या साईडला आपल्या आजोबाचा फोटो मित्रांनो, हा पण घेऊया पुसून. फ्लॉवर पॉट खाली इथं मित्रांनो, इथं खूप
धूळ साचलेली ह्या काचावर. पहिल्याला खाली उतरून ठेवून देऊ. एकदम फायनली आपण पुसून घेतलेलं आहे मित्रांनो. पहिले चेक वगैरे भरून घेतो मित्रांनो, मग आपण बँकेत जाऊया. तर मित्रांनो चेक वगैरे आपण भरून घेतलेला आहे, पण एक कांड झाला आहे मित्रांनो आत्ता बसल्या बसल्या. कूलरमधून इतका जोरात शॉर्ट सर्किट झाला आहे आणि वायर जळायलाचा इतका वास येतो मित्रांनो, बघायचं काम नाही. थोडक्यात वाचलो, मी या चेअरवर बसलेलो होतो मित्रांनो, मला सुद्धा करंट बसला असता मित्रांनो. इतका जोरात करंट झाला आहे, म्हणजे स्पार्कच झालं मित्रांनो, खूप जोरात स्पार्क्स, म्हणजे इतका जोरात आवाज आला, बघायचंच काम नाही. ठिणग्या उडल्यात मित्रांनो. म्हणजे हे जे रेड वायर आहे का, तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे रेड वायर आहे का, हे रेड वायरचं बटन चालू होतं मित्रांनो. आणि जस्ट झालं काय की हे जे बटन आहेत का, इथून अशी आग निघाली, धूर निघाला आहे. हे पूर्ण वायर भौतिक मला वाटतं जळालं आहे. हाताने कुटाणा झाला असता मित्रांनो, थोडक्यात वाचलो या धंद्यात. आपण काय करू, याला रिपेअर करावंच लागणार मित्रांनो, नाहीतर शॉर्ट सर्किट बसू शकतो कधी पण आपल्याला, काय सांगता येत नाही मित्रांनो. तर जस्ट आपण आता निघूया. मी चेक वगैरे भरलेला आहे, आता बँकेत जाऊया, बँकेतून कॅश विड्रॉ करून येऊ, नंतर आपली स्टडी वगैरे कंटिन्यू करू. ओके. तर मित्रांनो आपली स्टडी झालेली आहे, आपण 5.5 तास स्टडी केली आज मित्रांनो. कूलरचं मॅटर तर एकदम जबर झालं आहे मित्रांनो. कूलर बंद म्हणजे बंदच पडले, इतका खांब धरून निघला आहे. पाहू शकता पूर्ण खोल नाही वायरिंग, मी आत्ता पाहू शकता जस्ट सगळे वायर्स खोललेत. आता याचे नटबोल्ट आपल्याला एकदा रिकामे करायचे, जेवण झाल्यानंतर आपण याचे नटबोल्ट खोलू. आज कूलर कोण्या हालतीत म्हणजे खोलून ठेवू, म्हणजे उद्याच्याला आपल्याला मोटर टाकता येईल त्याला. पाहू शकता उद्या आपल्याला त्याला मोटर टाकता येईल मित्रांनो. मोटर टाकली आपला कूलर स्टार्ट करता येईल. तर आता रात्रीचे मित्रांनो वाजले आहे, तुम्हाला दाखवतो 9:30 वाजते जवळपास. 9:30 होत आलेले मित्रांनो, रात्र झालेली आहे. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. रात्र झाली आहे मित्रांनो एकदम जबरमध्ये. आणि आता हा ब्लॉग आता इथे आपण एंड करणार नाही, तर ब्लॉग एंड आपण अजून थोडा वेळ करू. आपलं कूलरचं काम करूनच घ्यायचं. आता वर जाऊया मित्रांनो, वर जाऊन पहिले जेवण वगैरे करूया. जेवण वगैरे करून आपण या कूलरला नीट करायला घेऊया खाली, काय मॅटर होते पाहूया. चला मित्रांनो वर जातो, बघतो काय केलं आहे खाण्यासाठी. तर आपल्या घराचा होम टूरचा ब्लॉग उद्याच्या आपला आहे मित्रांनो. पूर्ण घराचा टूर आपण त्यात दाखवू. आपलं घर कसं आहे मित्रांनो, पूर्ण डिटेलमध्ये आपलं कशा लोकेशनला घर आहे, कुठे आहे, टोटल आपण उद्या होम टूर देणार आपलं. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो. उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपण आता डेली ब्लॉगिंग करणार आहे. तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा, सपोर्ट करा फुल. आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी जेवण वगैरे करतो. जेवण वगैरे केल्याच्यानंतर आपण कूलर दुरुस्त करून बघू काय होतं, कूलर दुरुस्त होतं आहे का नाही. चला तर मित्रांनो आपण सध्या आलो आहे हॉलमध्ये आणि आपल्याला हे नीट करायचं कूलर. तर बघूया कूलर नीट होतं आहे का नाही. तरी सध्याच आता 10:30 वाजले मित्रांनो, टाईम झाला आहे. बघतो पाणी लावून नीट होतं का कूलर. समजा आत्ता खोलल्या गेलं तर ठीक, नाही तर आपण याला उद्याच्याला नीट करून आणूया. बघूया उघडतं आहे का मित्रांनो. हे जे बोल्ट आहेत का, हे गंजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, पूर्ण गंजलेले आहेत. ह्याला आपल्याला पेट्रोल टाकूनच उघडावं लागेल, त्याने हे गंजपणा निघत. हे वरून सुद्धा पूर्ण गंजलेले आहे ना, त्याच्यामुळं नट जास्त जाम झालेले आहेत मित्रांनो. डिझेल वगैरे टाकूनच आपल्याला नट खोलावं लागतील मित्रांनो. तर काही पाणी आहेत मित्रांनो आपल्याकडं, बघूया ह्या पाण्याच्या मदतीने निघतंय का नाही, ट्राय करून बघूया जस्ट. हा तर मोठा पाना वाटतोय जरा, हा सुद्धा मोठा वाटतोय, बसणार नाही. पूर्णपणे गंजून गेले मित्रांनो, त्याच्यामुळे हे निघणं अशक्यच आहे. खालच्या साईडला तर नाहीच आहे मित्रांनो, हे पूर्ण गंजून गेलं आहे, निघू शकणार नाही लवकर. हे सुद्धा पाहू शकता किती गंज लागलेलं आहे. ह्याला आधी पेट्रोल टाकून मोकळं करावं लागेल, तरच हे निघ. आता उद्याच्यालाच काढूया आपला हा ब्लॉग. आपण आता इथे संपूया. आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताल तर. उद्याचा ब्लॉगसुद्धा आपला रेग्युलर अपलोड होईल, डेली ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कसा वाटला कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.